मंजिरी आणि राघव नुकतंच लग्न झालेलं. एक नवं कोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना झाला होत आला होता. अशातच एका रात्री दोघे जण जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथकडे जात एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते. मंजिरीनं हळूच विचारलं, राघव, तू टीप का दिली नाही स्वेटरला? का त्याने तुला मागितली होती का? राघवने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टीप देत नाहीस, कंजूस कुठला. राघव हलकंसं गालातल्या गालात हसत काही न बोलताच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारत होती तितक्याच फुटपाथच्या कडेला एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा, अंगावर जीर्ण झालेली साडी, कळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती. तिने चुलीजवळ पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्या ती दुधाची बॅग झटकन बाजूला टाकली. मंजिरी हे सगळं पाहत होती आणि राघवचं पण त्या बाईकडे लक्ष गेलं. तिथून थोडं पुढे येत नाही तर मंजिरी राघवला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी विसळून ते पण काढून घ्यायचं सांगते. किती हा कंजूसपणा. मंजिरी लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठवून ठेवलेला सासरकडच्या कंजूसपणाचा राग शेवटी कसा नकळत बाहेर पडलाच. राघवने ते ऐकलं पण त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्याच्यावरचा अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहावे ना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खणकावून बोललीच, अरे बघतोस काय शंभूसारखा, बोल काहीतरी. किती हा कंजूसपणा तुम्हा लोकांचा. राघव चेहऱ्यावर तो मिश्किलपणा ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोचले. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खटकन जोरात लावला. अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच, अरे हो सॉरी, मला तर लक्षातही नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तो तुटेल आणि परत त्याच्यासाठी तुला नव्याने पैसे भरावे लागतील. चढत्या आवाजात मंजिरी बोलली, पण तू का चिडचिड करते एवढी? उगाच स्वतःला त्रास. शांत हो जरा. राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. चिडू नाही तर काय करू? जाऊ दे. तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहेत तुम्ही सगळे. एवढं बोलून मंजिरी गप झाली. अगं हो हो हो, रागाच्या भरात तू किती सहज आपल्या कसल्या निष्कर्षावर पोहोचलीस मंजू. शांत हो बघू तू पहिले. हे राघव बोलणं ऐकून मंजिरी जराशी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली. राघवने वाटेत गाडीत पेट्रोल पंपाकडे वळवली. मंजू, तुझ्याकडे 2,000 आहेत का? असतील तर त्याला दे आणि त्याला सांग की 2,000चं पेट्रोल भर. आधीच चिडलेल्या मंजिरीने तावातावात कारची काच खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची 2 बोटे उचलून पेट्रोल भरण्याचा इशारा केला. कामगाराने 2,000चं पेट्रोल भरलं. मंजिरीने पर्समधून 2,000 काढले आणि कामगाराच्या हातावर ठेवलं आणि कारची काच वर केली. राघव कार सुरू न करता तिच्याकडे बघत राहिला. अरे चल आता, दिले त्याला पैसे. डोळे मोठे करत मंजिरी बोलली. मंजू, अगं हे काय, तू त्याला 2,000च दिले, टीप कुठे दिली? राघव अगदी मिश्किलपणे बोलला. अरे पंपावर कोणी टीप देतं का? त्याला कसली टीप? तो तर त्याचं काम करतोय. मंजिरी बोलली. देअर आर यू अब्सल्युटली राईट. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तो वेटरही त्याचंच काम करत होता. त्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो. मंजू, त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण त्याचा स्वतःहून स्वाभिमान का दुखवायचा? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे? मंजिरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल मग उगाचच त्याला आत्मविमान मोडून त्याचा लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या? कोणीतरी देतंय म्हणून आपणही द्यायचं? यात खरंच काही अर्थ आहे का? त्यापेक्षा एखाद्या गरजूला त्याची खूप मदत होईल, नाही का? राघवच्या या विश्लेषणावर मंजिरीकडे उत्तर नव्हते. ती एकदम शांत झाली. राघवने पुन्हा गाडी सुरू केली आणि मंजिरीच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर तो बोलता झाला. मंजू, मलाही प्रचंड चीड येते मम्मी पप्पाच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं.
टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची, का तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधीच नवा करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकलेला असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून अखूड स्वरूपात परावर्तित होईस्तोवर घालायचेच. त्याचा कपडा चुकून जिरलाच तर नशीब. नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी, पण दिवाळी, फक्त दिवाळीलाच घेतले जायचे. त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांचा एकच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोणाच्या लग्नात गेलो ना तर सगळेच ओळखायचे, अरे ही तर दामल्यांची बँजो पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलो आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिमलेटच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणी होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो, त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा. कॅडबरी चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओठाला, फक्त पैशाला वाटोळा. ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. पण त्यामुळे दात शाबूत राहिले एवढं मात्र खरं. एकदा कलर टीव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरातून दुकानात आणि दुकानातून घरी येईपर्यंत कलरच ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीमध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर ॲटलसची काळी सायकल घेऊन दिली. उफ, काय सांगू, किती सांगू तुला, फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा. आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम शांत झाला. मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघत होती. त्याला बोलताना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली. चला, आतापासून तू पण या दामले घराण्यात सामील झालीस तू. पण तुला खरं सांगू मंजू, त्यांच्या ह्या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैशाची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेतेवेळी आली. गुपचूप लपवलेल्या पैशाची किंमत आत्याच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशाची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली. आणि पप्पांच्या फाटक्या बनियांची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असताना मम्मी पप्पांनी चुकूनही कधी कोणाच्या पैशाची मदत घेतली नाही, किंवा पडलीही असेल पण त्यांनी ती कधीच घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भ श्रीमंत झाले कळलंच नाही. ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू शकलो नसतो. कधी कधी फार वाईट वाटतं या दोघांमुळे. बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या झाल्या नाहीत, पण आज कळतं त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल कळलं नसतं, आणि मोल कळले नसते तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं. हे सांगताना राघवचे डोळे पाण्याने डबडबले. हे सगळं ऐकून मंजिरी जराशी हळवी झाली. तितक्यात तिची त्यांची कार घरासमोर येऊन थांबली. दोघे कारमध्येच बसून राहिले. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावरचं आपलं डोकं टेकवत म्हणाली, सॉरी राघव, मला कळलं मम्मी पप्पांनी हे सगळं केलं ते खरंच बरोबरच होतं. पण आता तुम्ही दोघे एवढे कमवते झालात, आता तरी साठवलेल्या पैशाचे एन्जॉय घ्यावा, आणि आता नाही तर कधी करणार एन्जॉय, एवढीच माझी अपेक्षा. राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपटत बोलला, असं नाही ग, त्यांनी हवी तेवढी आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या काटकसरीत टप्प्याटप्प्याला करून घेतली. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डिफेन्स फार छोट्या आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मी कधी साड्यांच्या सेलमध्ये तर सोन्यापेक्षाही जास्त बेंटेक्सच्या बांगड्यामध्ये. पप्पांनी कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये. तो दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचवलेल्या पैशाचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत. राघवने स्पीकर ऑन केला. राघव, हा मम्मी बोल, पोहोचलात का? राघवची मम्मी, हो राघू, आम्ही पोहोचलो पंढरपुरात. राघव, बरा झाला ना तुमचा प्रवास? मम्मी, अगदी व्यवस्थित बघ, फक्त 200 रुपयात पोहोचलो. फक्त 200 रुपये सांगताच राघव अवाक झाला. राघव, 200? मग मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवलं होतं. मग 700चे 200 कसे काय? मम्मी, अरे राघू, तुला माहिती आहे ना तुझ्या म्हाताऱ्याला एसीचा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून एसटीच्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला, तोही फक्त 200त. राघव हसला आणि डोक्यावर हात मारून बोलला,
कसे ग तुम्ही? मंजिरीचे डोळे मम्मीचे बोलणं ऐकून पाणावले आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली. लव्ह यू सो मच मम्मी पप्पा. काळजी घ्या आणि लवकर या. मिस यू बोथ. मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते. मम्मी, अरे मंजू, थँक्यू बेटा. तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला रागू आहे ना सध्या. आणि हो, तुला सांगायचं विसरलेच. मंजिरी, काय मम्मी? मम्मी, अगं घरात तुम्ही दोघंच म्हणून नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली. मंजिरी, म्हणून काय मम्मी? मम्मी, म्हणून काही नाही ग. दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी. राघव आणि मंजिरी दोघं खदखदून हसू लागले. मंजिरी, ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी करू नका, एन्जॉय करा. मम्मी, दोघेही असेच हसत राहा. चला आता गजानन महाराजांच्या भक्त निवासात पोहोचलो. मग करते नंतर कॉल. मंजिरी, ओके बाय. राघव, ओके बाय. काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची. मम्मी, हो, आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे. पाहिलंच ना मंजू, कसे पोचले. त्यापेक्षा पैसे वाचवण्याचा आनंद त्यांना जास्त. एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करू ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशाचा आनंद घेतात. त्यांनी झटकन फेकून न देता विसळून घेत एक एक थेंब करून सगळं साठवलं. म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचले. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही कदर केली. म्हणून आज ते इथपर्यंत पोहोचले. नाही तर दारिद्र्य तर वाट पाहतच होतं. मंजिरीचा मम्मी पप्पाविषयीचा आदर वाढला होता. संसारांचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होता. मंजिरी, खरंच रे, ते दोघं फारच ग्रेट आहेत. मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजत होते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.